19 एप्रिल 2026 रंगस्थलम हा तेलुगू सिनेमा पाहिला. छान आहे आणि एंडला ट्विस्ट तर एकदम भारी आहे. थोडक्यात पॉलिटिक्स, गावातलं सत्तेची हाव आणि त्यात मग जर कोणी अपोज केला तर त्याला कसं जीवानीशी जीवनातनं उठवायचं किंवा मारून टाकायचं. तर त्याच बॅकग्राऊंडवर आहे, पण आहे छान. तर असंच एक म्हणजे गाव असतं, त्या गावाचं नाव रंगस्थल. तर ते त्या गावात एक तो सरपंच किंवा जो मोठा आपण म्हणतो प्रधान, तिथे प्रधान म्हणतात, तर तो असतो तो असाच गावाला लुटतच असतो आणि त्याचे सगळे गुंड लोक येऊन म्हणजे ज्या लोकांनी लोन घेतलं असतं तर दाखवायचं की नाही तुमचं लोन अजून फिटलंच नाही, तुम्ही जे पैसे फेडले ते व्याजच आहे वगैरे करून आणि मग जबरदस्ती त्यांची लँड बळकवायची किंवा त्यांचं पीक चांगलं आलं असेल तर ते सगळं घेऊन टाकायचं, हेच चालायचं. आणि दरवर्षी त्याच्या अगेन्स्ट कोणीच उभं राहायला तयार नसायचं प्रधान म्हणून. कारण ज्या कोणी लोकांनी थोडं एक दोन जे एज्युकेटेड होते किंवा ज्यांना कळत होतं त्यांनी जितक्यांनी अपोज केला असतो ते सगळे जीवानीशी गेले असतात, म्हणजे त्यांनी मारून टाकलं असतं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना ऍक्सिडेंट दाखवून. तर असंच एक कुटुंब असतं की ज्याच्यात त्यांना म्हणजे 2 मुलं असतात त्या कुटुंबाला. वडील शिंपी म्हणजे हे सगळं म्हणजे शेत तर असतंच त्यांचं, पण शिवाय ते शिंपी काम वगैरे करून त्यांनी मुलांना बऱ्यापैकी शिकवलं असतं. तर मोठा मुलगा दुबईला नोकरीला असतो, छान नोकरी असते त्याला, पैसे वगैरे, आणि मग तो येत जात राहत असतो. तर असाच तो गावात आलेला असतो आणि त्याचं एका मुलीवर प्रेम असतं, जी हॉस्टेलमध्ये राहून शिकत असते आणि शिकवतही असते. तर तो असं अधनंमधनं तिला भेटायला जात असतो. त्या छोट्या भावाला त्याची कुणकुण लागली असते, तो पाठलाग करून त्यांच्यामध्ये लुडबुड त्याची चालू असते. आणि मग अशातच असे भरपूर केसेस होतात की म्हणजे त्या मोठ्या मुलाला जो दुबईहून आला असतो त्याच्याकडे येतात लोक कंप्लेंट घेऊन. तर तो म्हणतो की मग कोणी त्यांच्या अगेन्स्ट का जात नाही, ठीक आहे म्हणे मीच उभा राहतो. तर तिथला दुसरा एक जो ऑपोजिशन वाला असतो ज्याला स्वतःला इथे त्याचं वर्चस्व दाखवायचं असतं, तर तो म्हणे मी इतके दिवस याचीच वाट बघत असतो की कोण उभं राहतं, याच्या अपोजिशन मध्ये कोणीच येत नाही, उभा राहा म्हणे तू, मी तुला फुल सपोर्ट करतो. झालं, मग यांचं कॅम्पेन सुरू होतं, अमुक ढमुक सगळंच प्रकार सुरू होतात. पण काही म्हणजे तसं फारसं काही कोणी हे करत नाही, कारण जे काही तरुण मुलं त्यांचे शत्रू असतात त्यांना पण ह्यांनी मित्र बनवलेलं असतं, म्हणजे फुल पॉसिबिलिटी असते की हा जिंकेल म्हणून. आधी नन्नाचा पाढा असतो पण हळूहळू सगळे गावकरी होतात त्याच्या बाजूने. तर अशातच एक दिवस हा भेटायला गेला असतो तिला, आपल्या गर्लफ्रेंडला, आणि अचानक आणि हा जो छोटा भाऊ असतो त्याला चेट्टी चेट्टी सगळे म्हणत असतात आणि तो सगळ्यांना खूप मदत करत असतो आणि मस्त मुला असतो. त्याचं पण एका मुलीवर प्रेम असतं, पण त्याला तो बहिरा नसतो, पण त्याला एका कानाने बिलकुलच ऐकू येत नसतं आणि दुसऱ्या कानाने जरा कमी ऐकू येईल, म्हणजे टोटल त्याला ओव्हरऑल ऐकायला खूप कमी येत असतं. आणि तो थोडंफार लिप मुवमेंटनी जाणून घेत असतो की कोण काय बोलतंय वगैरे. खूप जोराने ओरडलं तर त्याला ते कळायचं. आणि अशातच एक गावात बाई असते, जिचं बोलणं बऱ्यापैकी त्याला कळत असतं वगैरे, असं म्हणजे ती थोडी मोठ्याने बोलते किंवा असं. तिच्याही नवऱ्याने प्रयत्न केला असतो आधी, तोही दुबईला जाऊन आला असतो, त्यांनी प्रयत्न केला असतो उभं राहायचा, पण त्याला पण यांनी जीव मारून टाकलं असतं, पण ते तिने कोणाला सांगितलं नसतं, कारण एकट्या बाईच्या मग म्हटलं की सगळेच जण मागे ती हेच सांगत असते की नाही तो दुबईला आहे, तो दुबईला आहे म्हणून. मग तर हा गेला असतो आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला हॉस्टेलमध्ये. तर ह्याला का माहित नाही, अशी लहान भावाला असं वाटतं की हा एकटाच का गेला आणि इतक्या रात्रीचं परत, म्हणून तो सहज जातो. तर शेताच्या तिथे त्याला एक मुलगा सायकलवर खूप डबे घेऊन जात असताना दिसतो. तो विचारतो तू कुठे चाललाय, तर म्हणजे शेताच्या तिथे बरेच लोक आलेत पीक कापायला, तर त्यांच्याकरता डबा. तर म्हणे अरे पीक कापायला आपल्या गावातलेच लोक, त्यांच्याकरता नाही म्हणे, बाहेर गावचे लोक बोलावले. मग त्याला शंका येते, म्हणून तो त्याचा पाठलाग करतो आणि त्याचा ते शंका खरी ठरते. त्याच्या भावाला मारण्यासाठी बाहेरून हे बोलवलेले असतात. मग तो भरपूर फायटिंग वगैरे करून
आणि तेवढ्यात त्याचा भाऊ येतच असतो, म्हणजे ते तर त्याच्यावरही अटॅक करतात. बऱ्यापैकी तो घायाळ होतो, पण हा आपल्या भावाला तिथून त्या लोकांच्या ह्याच्यातनं वाचवण्यात सक्सेसफुल होतो आणि त्याला घेऊन तो मेन रोडवर येतो की आपल्याला काहीतरी मग जाण्यासाठी मिळावं म्हणून. आणि तर तिथेच एक अशी टपरी असते, एक बाई स्वयंपाक वगैरे बनवत असते. मग हा तिथेच त्या टपरीच्या तिथे त्याला बसवतो आणि तिला हळद मागून दाबतो. तर त्या टपरीच्याच तिथे एक जण शाल वगैरे पांघरून माणूस बसलेला असतो. तर हा पाणी आणायला जेव्हा जातो आणि परत येतो तर त्याचा भाऊ मेलेला, म्हणजे डोकं याच्यावर टेबलवर बघतो, तो गळा पूर्ण कापलेला. आणि तेवढ्यात त्याला ते दिसतंच की तो शालवाला गेलाय. आता म्हणतो आपल्या भावाला वाचवायचं का त्या शालीवाल्याच्या मागे जायचं. शेवटी तो भावाच्या हे करतो, त्याचा भाऊ पुटपुटतो पण काहीतरी, पण ह्याला काहीच ऐकू येत नाही. हा शेवटी घेऊन जातो, पण ह्याला म्हणजे हेच असतं अगदी डोक्यात की आपल्या सरपंचनी प्रधाननीच मारलं ह्याला, कारण आतापर्यंत सगळं तेच एव्हिडन्स असतं. म्हणून तो सरळ धडधड धडधड जातो त्याच्याकडे हे घेऊन, पण कोणी नसतं त्याच्या घरात, रिकामं घर, तो पण नाही. मग तो त्याचा नोकर म्हणतो, अरे तू काय आता आलाय म्हणे, तो कधीच गेला म्हणे पसार होऊन. मग हा एका जादू टोणावालीला विचारतो. मग तो ती आपली वेगवेगळे डायरेक्शन सांगत राहते, या डायरेक्शनला तो सापडेल, तो त्या डायरेक्शनला सापडेल. पण मग शेवटी त्याला तो सापडतो आणि तो त्याचा जीव घेतो. तर म्हणजे तो असं समजतो ना की आता झालं, म्हणजे आता हा मेला, आता भले आता आपला भाऊ तर काही येणार नाहीये, पण आता गावात काहीतरी आपण म्हणजे आपल्याला त्या जाचक प्रधानापासून मुक्ती मिळाली. मग आता आपण काय करायचं, तर तो त्या जी रंगलक्ष्मी म्हणून बाई असते, जिचा आधी दुबईला नवरा असतो आणि मेला असतो पण तिने सांगितलं नसतं, ती थोडी एज्युकेटेड असते. तर म्हणते आता तूच प्रधानपद चालवायचं आपल्या इथलं, म्हणजे तुला बऱ्यापैकी गावातलं कळते, तर तूच. मग तिला हे करतात आणि मग आनंदोत्सव साजरा करत असतात आणि नाचत असतात. तर ते नाचता नाचता ते लोक काही शब्द उच्चारतात, नाचणारे सगळे. तर एकदम त्याला असं काहीतरी क्लिक होते की हे आपण लिप मुवमेंट्स आणि ते शब्द ऐकू येतात ना, कारण इतके सगळेजण कोरसमध्ये म्हणत असतात. आणि मग ते तसेच लिप्स त्याला जाणवतात. म्हणून आपण हे कुठे पाहिलं, एकदम त्याला आठवतं की अरे हे तर आपल्या भावानी मरताना बोलत होता, तो सारखं हेच नाव घेत होता. आणि मग एकदम त्याला ते नाव आठवतं, काहीतरी नारायणम. आणि ते नाव असतं ज्या माणसानी ह्याच्या भावाला उभं राहायला हे प्रोत्साहित केलं असतं की तू उभा राहा, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. तर त्याचा हा पीए असतो, ज्याचं नाव घेतलं गेलं असतं. तर मग ह्याला लक्षात येतं की याच माणसाने काहीतरी केलंय, पण मग का केलंय तर काही कळायलाच मार्ग नसतो. म्हणून हा सायकलवर झपाझपा ते सगळं सोडून त्याला भेटायला जात असतो. तर त्याला भेटायला जात असतानाच हा गाडीत बसतो आणि त्याचा मागून ट्रक येते, ऍक्सिडेंट होतो. मरणासन नसतो, म्हणजे तो जिवंत राहिलाच नसता, पण हा त्याला घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये, ऍडमिट करतो. डॉक्टरांना म्हणतो काही केलं तरी हा वाचला पाहिजे, आणि त्याची पूर्ण सेवा करतो, सगळं सोडून देतो घरातलं आणि दिवस रात्र त्याच्याजवळ राहून त्याची सेवा करतो. आणि त्याच्या सेवांचा परिणाम तो येतो, कोमामधून बाहेर येतो, बेशुद्ध होऊन बाहेर येतो. घरी नेतात सगळे त्याला, खूप आनंदोत्सव त्यांच्या घरी चालू असतो. तर हा आपल्या हिला घेऊन आणि तिच्याशी लग्न पण केलं असतं त्यांनी, मग बहिऱ्यानी त्या मुलीशी जिच्यावर प्रेम असतं, तर तिला घेऊन तो जातो. तो चल आपण भेटून येऊ, त्यांना बधाई देऊन येऊ. तर मग जातात. तर हा तिला म्हणतो बाहेरच थांब, मी एकटा भेटून येतो. हा आतमध्ये जातो, तर काही लोक असतात बसलेले. तर तो म्हणतो मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. आता सगळ्यांना माहीत झालं असतं की ह्याने याचा जीव वाचवलाय मरणासन्न स्थितीतनं. तर तो तेवढं मग सगळे हे करतात की हा ठीक आहे म्हणे, बाहेर जा तुम्ही, हा बोलतोय. तर हा दार वगैरे लावून देतो आणि म्हणतो की मला एक सांगा की तुमच्या पीएचं नाव हे 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 आहे ना. तर म्हणे हो. तर म्हणे तुम्ही का त्याला मारायला सांगितलं माझ्या भावाला. तर मग एकदम तो शॉक होतो. तो म्हणतो हे कोणी तुला सांगितलं. तो म्हणे माझ्या भावानी मरताना त्याचं नाव घेतलं.
आणि तो तुमचाच पी आहे, तुमच्या सांगण्याशिवाय तो थोडीच काही करेल. तर काय काय कारण आहे? तर मग तो एकदम चिडून म्हणतो, तुमची लायकी तरी आहे का म्हणे, माझ्या बरोबरीने उभी राहायची, माझ्या पोरीवर प्रेम करतो आणि माझ्या आणि इलेक्शन जिंकला असता तर मोठ्या पोस्टवर गेला असता आणि मग माझ्या पोरीचा हात मागितला असता, मला नाही पण म्हणता आलं असतं. आहे का तुमची लायकी? असं एकदम चिडून बोलत होतं. ह्याला इतका राग येतो. म्हणजे त्यांनी बघितलं असतं ह्याच्या भावाला त्या मुलीबरोबर, आणि ती मुलगी ह्या अपोजिशन मध्ये ज्यांनी सपोर्ट केला असतो त्याची मुलगी असते, आणि त्याला ते नको असतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या असिस्टंटला सांगून, म्हणजे शेवटी कोणी प्रधान असू दे, हे पॉलिटिकल वाले सत्ता लोलूप लोक शेवटी आपली पोझिशन, आपली जात, आपली हेच बघतात. आणि तो त्याला तिथल्या तिथे सपासप सपासप जीवे मारतो आणि गपचूप कोणालाही काही न कळू देता शांतपणे बाहेर येऊन बायकोला म्हणतो, चल आपण जाऊया. आणि ते लोक निघून जातात. कोणी ह्याच्यावर शंका पण घेत नाही की म्हणजे ह्यानी मारलं असेल किंवा काय. गपचूप हे लोक येऊन जातात आणि काय नाही, मग गावात जसं चालू असतं तसं चालू राहतं. तर म्हणजे थोडक्यात रंगस्थलम हे त्या जागेचं नाव आहे, गावाचं नाव आहे, आणि जिथे हे सगळं घडतं. आणि माणूस एखादा जर, आणि तो आपल्या भावावर इतका प्रेम करत असतो चेट्टी, की त्याच्या पुढे त्याला कोणीही नको असतं. म्हणजे आपल्या फॅमिलीवर तर असतंच, पण भावावर अतिशय प्रेम असतं त्याचं. कारण प्रत्येक वेळेस पदोपदी भावाने त्याला तर मदत केलीच असते, गाववाल्यांनी मदत केली असती. त्याचा भाऊ खूप चांगला, सोज्वळ आणि असा असतो. शेवटी म्हणजे तो उद्रेक त्याचा याच्यामध्ये बदलतो. तर छान आहे, पण सिनेमा एकदम मस्त आहे. आणि शेवटी एकदम असा ट्विस्ट वाटतच नाही की, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं प्रधानानेच मारलं असेल त्याला, पण म्हणजे आपल्या जाती करता आणि आपण ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशन करता लोक कोणकोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही.